स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट घरातील उपलब्ध साहित्यामध्ये अशक्तपणा वगैरे आला असेल तर त्यासाठी आपला थकवा दूर करण्यासाठी वगैरे असे पौष्टिक लाडूची रेसिपी आपण दाखवणार आहोत। घेतलेले आहेत हे शेंगादाणे मी भाजून घेतलेले आहेत। 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। अर्धी वाटी मी इथे तीळ घेतलेले आहेत। छोट्या वाटीमध्ये बदाम घेतलेले आहेत आणि काजू घेतलेले आहेत। इथे अर्धी वाटी खसखस घेतलेली आहे। इथे 2 वाट्या मी खजूर घेतलेली आहे। इथे आपण साखर व गूळ यांचा वापर करणार नाही आहोत। इथे मी विलायची पावडर घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला तूप देखील लागणार आहे। सर्वात अगोदर इकडे आपल्याला गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई आपली हलकीशी गरम झालेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला खसखस छान अशी भाजून घ्यायची आहे। असं तडतड उडायला लागली की मग काढून घ्यायची आहे। आपण आता लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊया। काढून घेतलेली आहे। आता याच कढईमध्ये आपल्याला तीळ देखील भाजून घ्यायचे आहेत। ते देखील आपल्याला छान असे खरपूस तांबूस रंगावरती मस्त असे भाजून घ्यायचे आहेत। आता आपण भाजून एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। भाजून झालेले आहेत। आता याच कढईमध्ये आपल्याला सुकं खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे। इथे 1 वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। ते देखील आपण तांबूस रंगावरती छान असं भाजून घेऊयात। तुम्ही एकदा या पद्धतीचे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि आवडले असतील तुम्हाला तर नक्कीच कमेंटमध्ये देखील मला सांगा। आता हे खोबरं आपण छान असं खरपूस तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घेऊयात आणि एका ताटामध्ये काढून घेऊयात। खोबरं देखील छान असं तांबूस रंगावरती भाजून झालेलं आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। काढलेला आहे। आता याच कढईमध्ये आपण हे बदाम घालून घेऊयात आणि काजू देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। काजू बदाम घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे। तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी देखील चालेल। आणि इथे मात्र आपल्याला अगदी थोडंसं तूप घालायचं आहे। एकदम छोटा चमचा आहे त्याने मी तूप घालत आहे। हे काजू आणि बदाम आपण हलकेसे बारीक गॅसवरती छान असे भाजून घेऊया त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत, म्हणजे आपले लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होईल। नाही घातले तरी देखील चालेल। आता हे छान असे भाजून झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। हे चांगले तळून झालेले आहेत। आता आपण याच कढईमध्ये खजूर घालून घ्यायची आहे आणि ती देखील अगदी थोडंसं तूप घेतलं होतं त्यामध्येच आपण ही भाजून घ्यायची आहे चांगली। त्यातील बिया वगैरे पूर्णपणे काढून निवडून घेतलेली आहे मी ही खजूर। आता तुपावरती साधारणतः 1 ते 2 मिनिट छान असे आपण ही परतून घेऊयात। खूप जास्त तूप घालायची गरज नाही। अगदी छोट्या चमच्याने मी, खूपच छोटा चमचा आहे, पाहू शकता इथे तुम्ही, अगदी ह्या छोट्याशा पळीने मी तूप घेतलेलं आहे। आणि आता हे आपण छान असं 1 मिनिटभर परतून घेऊयात आणि थंड करायला ठेवून देऊयात। सर्व साहित्य थंड झालेलं आहे। आता इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। इथे मी 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत। आपण हे मिक्सरच्या भांड्यावरती अगदी जाडसर असे सुरुवातीला वाटून घेऊयात। खूप पण बारीक पेस्ट नाही करायची। शेंगदाणे छान असे बारीक करून झालेले आहेत, पाहू शकता। याच पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। आता एका परातीमध्ये ते मी काढून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला हे तीळ घेतलेले आहेत ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। हे तीळ आता आपण बारीक करून घेऊयात। असे बारीक झालेले आहेत, पाहू शकता इथे तुम्ही। आता यामध्येच आपल्याला हे सुकं खोबरं आहे ते घालून घ्यायचं आहे। ते तर हाताने देखील कुस्करलं की लगेचच बारीक होईल, पण अगदी चालू बंद करून आपण लगेचच बारीक करून घेऊयात। देखील बारीक करून झालेला आहे। आता आपण ते या शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपण काढून घेऊयात। झालेला आहे। आता आपण यामध्ये हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे ते देखील आपण मिक्सरवरती असे फिरवून घेऊयात। हे ड्रायफ्रूट्स देखील आपले छान असे बारीक झालेले आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता ते देखील आपण यावरती काढून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला खजूर घेऊयात। आता ही खजूर देखील आपली थंड झालेली आहे। आता आपण ती देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि अगदी एकच राऊंड आपण काढून घेऊयात। खजूर देखील छान अशी बारीक झालेली आहे, ती देखील आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात। हे खजूर आपल्याला व्यवस्थित अशी यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात।
तुम्हाला जर तुमचं मिश्रण कोरडं वाटत असेल तर तिथे तुम्ही साधारणतः 1 ते 2 चमचे तूप वापरलं तरी देखील चालेल. सुरुवातीला अगोदर आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि अंदाज घेऊनच आपण एखाद दुसरा चमचा तूप इथे वापरणार आहोत. इथे आपलं सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि अगदी लाडू देखील सहजपणे असे वळले जाऊ शकतात. आता आपण यामध्ये ही खसखस भाजून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि इथे 1 चमचाभर विलायचीची पावडर घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये घालून घेऊयात. आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण याचे आता लाडू वळायला घेऊयात. इथे आपले लाडू आता आपण लगेचच करायला घ्यायचे आहेत. अगदी सहजपणे हे लाडू वळले जातात. पाहू शकता इथे तुम्हाला छोटी साईज हवी आहे किंवा मोठी साईज हवी आहे त्यानुसार तुम्ही हे लाडू करून घेऊ शकताय. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की लाडूची ट्राय करून बघा. हे पहा इथे आपला लाडू छान असा बनून तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे. पहा इथे आपले सर्व लाडू बनून असे तयार झालेले आहेत. लाडूची रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्येच मी दाखवलेले आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.